नमस्कार मुलींनो, वंदना माळगेच्या तुमचं स्वागत आहे. कशा आहे? ठीक आहे का? बरे आहे. आज मी तुम्हाला मसाला वांग्याची रेसिपी दाखवते. बाई 4 वांगी मी कापून मीठला टाकून पाण्यात टाकले होते. आता 2 कांदे भाजून घेतले, खोबरं घेतलं, कोथिंबीर, लसूण, आलं आणि फोडणीसाठी कढीपत्ता. नंतर तुम्हाला मसाला ते दाखवते त्याच्यात भरताना. आधी वाटून घेऊ आपण. वांगी भरण्यासाठी मसाला घेतला, काळा मसाला साठवणीतला, हळद, अर्धा चमचा लाल पावडर, लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार आणि ही 1 चमचा धना पावडर आणि हे आपण केलेलं वाटण. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊ. हे वाटण आपण सगळं भाजून घेतलं, त्याच्यामुळे ते काही परत तळण्याची गरज नाही. आता वांगी भरताना तळून वांगी भरून घेऊ आपण याच्यात. आता हे मसाल्यात आपण हे 4 वांगी भरून घेऊ चांगले. वांगे असे भरून घेतले. आता वांग्याच्या भाजीला मोहरीची फोडणी अजिबात द्यायची मी. तेलामध्ये 2-3 पळ्या तेल टाकून घेऊ. वांग्याच्या भाजी थोडं तेल जास्तच लागतं. 3 पळ्या टाकतोय आम्ही. फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची, मोहरीची नाही द्यायची. अशी वांगी तळून घ्यायची. तेलामध्ये वांगी तळून घ्यायची चांगली. आपली कढीपत्ता आणि कोथिंबीर फोडणीला. अशी वांगी पण परतायची, त्याचा असा छान कलर होतो मग. आणि आता हा उरलेला आपला गोळा मसाला होता ना, आपण त्याच्यात परत टाकून द्यायचा. छान मस्त तेलात परतू द्यायचे आणि थोडंसं शिजायला पाणी टाकायचं गरम. छान असं तेल सुटेपर्यंत परतूच द्यायची थोडीशी बारीक मिडियम गॅसवर. म्हणजे भाजी मसाला पण जळत नाही आणि भाजी वांगी पण छान, तेल पण चांगलं सुटतं. झाकण आपण काढून घेऊ आणि एवढंच पाणी त्याच्यात टाकून शिजायला. थोड्याच पाण्यात शिजवायचे. परत झाकण ठेवून द्यायचं. परत त्याच्यावर पाणी टाकायचं, शिजू द्यायची त्याच्यातच मसाल्यात तेल पाण्यात. झाकण काढून बघू आपण. हे बघा वांग छान वाफले आणि शिजलं पण छान. हे बघा एकदम छान झालं. आता काही पाहिजे असेल थोडंच फार पाणी तुम्ही टाकू शकता, पण काही टाकायची गरज नाही आहे. माझी रेसिपी नक्की करून बघा, व्यवस्थित तुम्हाला आवडा, शेअर करा आणि करूनच बघा. खूपच सुंदर झालं वांग्याची. हे बघा किती सुंदर दिसते, चव पण छान आहे, वास पण सुटला आहे घरामध्ये.